प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। HSRP नंबर प्लेट या ठिकाणी आपल्याला तयार करायचे आहेत। 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी HSRP नंबर प्लेट आपल्याला तयार करायची असणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन HSRP असं त्या ठिकाणी टाईप करायचं आहे। जर ही नंबर प्लेट लावली नाही तर आपल्याला दंड बसणार आहे आणि 15 ऑगस्ट नंतर या दंडाला सुरुवात होणार आहे। HSRP महाराष्ट्र याच्यावरती आपल्याला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट याच्यावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपला जो ऑफिस आहे ते निवडायचं आहे। आता MS16 आपलं जो पासिंग आहे त्या पासिंगनुसार आपण कुठल्या याच्यामध्ये राहतो, कुठल्याही आता अहमदनगर सिलेक्ट केलं, सबमिट केलं। तुम्ही कुठेही राहत असेल तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी ही नंबर प्लेट तयार करू शकता। ऑर्डर नाऊ याच्यावरती म्हणजे 1/4/2019 पूर्वी आपलं जर वाहन असेल तर ऑर्डर नाऊ याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ही विंडो आहे ती क्लोज करायची आहे। क्लोज केल्यानंतर व्हेकल रजिस्ट्रेशन स्टेट महाराष्ट्र, आता ऑर्डर प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे। त्याचबरोबर बसवण्याचे स्थान हे सर्व आपल्याला व्यवस्थित फिल करायचं आहे। आता म्हणजेच या ठिकाणी जर ही नंबर प्लेट नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी पहिल्या वेळेस 5000 दंड आणि दुसऱ्या वेळेस 10000 दंड त्या ठिकाणी बसणार आहे। त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की आपल्याला ही HSRP नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे बसवणं कंपल्सरी आहे। आता या ठिकाणी वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे आपल्या गाडीचा नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर वाहन इंजिन नंबर, त्यानंतर वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे गाडीचा नंबर। आता तुमच्या गाडीचा जो नंबर आहे तो नंबर त्या ठिकाणी टाका आणि त्यानंतर RC बुकवरती व्हेकल इंजिन नंबर आहे त्या इंजिन नंबरचे शेवटचे 5 डिजिट आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहेत। आणि चेसी नंबर देखील म्हणजे अगोदर डॅश करून नंतर 5 चेसी नंबर टाकताना काय करायचं आहे आता बसवण्याचे स्थान आपल्याला निवडायचं आहे। आता डीलरकडे निवडायचं आहे का हाऊस म्हणजे घरी देखील तुम्हाला प्लेट येऊ शकते पण ते तुम्हाला बसून घ्यावं लागेल। डीलरचं निवडलंय मी आणि डीलर निवडल्यानंतर त्याचा जो नोंदणीकृत पत्त्याचा पिनकोड आहे तो पिनकोड आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे। तर आपण आपल्या तिकडचा त्या ठिकाणी पिनकोड टाका। व्हेकल चेसी नंबर टाकताना डॅश टाका आणि डॅश टाकून चेसीचे शेवटचे 5 अंक तुम्ही त्या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर वाहन मालकाचा मोबाईल नंबर म्हणजे मोबाईल नंबर त्याच्यावरती OTP येणार आहे म्हणजे चालू मोबाईल नंबरच तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचा आहे। आणि व्हेरीफाय विथ वाहनवरती क्लिक करायचे। तो लाल रंगाची ती टॅब आहे त्या टॅबवरती वाहन इंजिन नंबर 5 अंकी टाका, शेवटचे 5 अंक म्हणजेच त्या ठिकाणी जर तुम्ही 5 अंक शेवटचे टाकले, शेवटचे 5 अंक टाकल्यानंतर चेसी नंबर टाकताना डॅश टाका आणि नंतर 5 अंक त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहेत फिल करायचे आहेत। RC बुकवरती आपल्या सर्व असतं त्याच्यानुसार ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटला आपल्याला काय करायचं आहे तर रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला तारीख देखील निवडायचं त्या ठिकाणी येणार आहे। आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी पाहणार आहोत। आता मोबाईल नंबर म्हणजे तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलंय की जो आपला चालू मोबाईल नंबर आहे ज्याच्यावरती OTP तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे आपल्या जवळ असणाराच मोबाईल नंबर त्या ठिकाणी काय करा फिल करा। आता व्हेरीफाय विथ वाहनवरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती जाऊ। या ठिकाणी व्हेकल डिटेल नॉट मॅचिंग विथ वाहन QR आणि रिस्पॉन्स व्हेकल नॉट फाउंड। आता या ठिकाणी काहीतरी आपल्याकडून मिस्टेक झाली किंवा मग वाहन म्हणजे व्हेरीफाय होत नाहीये नंबर, मग त्याच्यासाठी चेसी नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपण काय केलेलं नाही तर चेसी नंबरच्या अगोदर डॅश करायचा आहे। डॅश केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी व्हेरीफाय विथ वाहन त्या ठिकाणी करायचं आहे। म्हणजेच 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत जे वापरत आहेत त्या गाड्यांसाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासनाची ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे। म्हणजेच त्या ठिकाणी HSRP नंबर प्लेट म्हणजे सिक्युरिटीच्या दृष्टीने त्या ठिकाणी गाडी चोरीला जाण्याचे प्रकार असतील किंवा इतर गोष्टी आहेत या सिक्युरिटीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने उचललेलं आहे। आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ही HSRP नंबर प्लेट आपल्याला काय करायची आहे डीलरकडून किंवा आपल्या घरी आपल्याला मागवायची आहे। आता डीलरकडे तुम्ही जर मागितली तर ते तुम्हाला फिट करून देखील त्या ठिकाणी देणार आहेत।
म्हणजेच आता व्हेकल चेसी नंबर आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे, डॅश करा आणि नंतर त्या ठिकाणी काय करा, तो नंबर फिल करा. म्हणजेच आपल्याला व्हेरीफाय विथ वाहन म्हणजे वाहन व्हेरीफाय व्हायला अडचण येणार नाही. पहा आता या ठिकाणी अडचण आलेली आहे, त्याच्यामुळं ते व्हेरीफाय होत नाही. परंतु आता आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करणार आहोत. म्हणजे ते संपूर्ण माहिती आहे ती व्यवस्थित आपल्याला फिल करायची आहे, तरच आपलं वाहन काय होणार आहे, व्हेरीफाय होणार आहे. आणि व्हेरीफाय वाहन झाल्यानंतरच आपल्याला पुढे जाता येणार आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक RC बुक आपल्या जवळच ठेवायचं आहे. आणि RC बुक जवळ असल्यानंतरच आपण आपला व्हेकलचा इंजिन नंबर असेल, त्याच नंबर चेसी नंबर असेल, शेवटचे 5 अंक आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहेत. आणि चेसी नंबर टाकताना पहा, आता वाहन इंजिन नंबर टाकताना आपण शेवटचे 5 अंक टाकलेले आहेत, परंतु चेसी नंबर टाकताना आपल्याला डॅश करून मग चेसी नंबर त्या ठिकाणी फिल करणं आवश्यक आहे. पहा म्हणजे ते एकदा फिल झालं की आपल्याला ती व्हेरीफाय विथ वाहन होणार आहे आणि नंतरच आपल्याला पुढची प्रोसेस त्या ठिकाणी करावी लागणार आहे. चला तर मग लगेचच आपण आता काय करूया, त्या ठिकाणी व्यवस्थित पहा, महाराष्ट्रातील कोणत्याही RTOच्या अधिकार क्षेत्रात वाहनाची नोंदणी काही असो, महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी जिथे सध्या वाहन ठेवले आहे तेथे संलग्नता करता येईल. म्हणजे पहा कुठेही आपल्याला करता येईल. पहा आता याच्यानंतर तुमच्या शहराचे नाव निवडा. आता पहा मी अहमदनगर, अजून ऑनलाईनला अहमदनगरच आहे, आता अहिल्यानगर झाले. आता याच्यामधले तुमचे जवळचे HSRPचे केंद्र आपल्याला काय करायचं आहे, निवडायचं आहे. आता पहा HSRPचं केंद्र निवडताना पहा त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला केंद्र निवडायचं आहे. आपल्या जवळचं कोणतं आहे, आता अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यामधलं जवळचं आपल्याला जे सेंटर आहे की ज्या ठिकाणी आपण जाऊन त्या ठिकाणी नंबर प्लेट आहे ती काय करू शकतो, बसवू शकतो. डीलर असेल तुम्ही घरी देखील मागू शकता, पण घरी मागितल्यानंतर परत बसवण्याचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे डीलरकडे शक्यतो त्या ठिकाणी काय करा, त्याचा पत्ता तो व्यवस्थित पहा, आपल्या जवळ नजदीक कोणता आहे ते त्या ठिकाणी काय करा, निवडा. आता पहा मी या ठिकाणी झोपडी कॅन्टीन निवडलंय. आता झोपडी कॅन्टीन निवडल्यानंतर पसंतीचे भेटीची तारीख निवडा. पहा आता या ठिकाणी ऑगस्टमध्ये तर पूर्ण पॅक आहे झोपडी कॅन्टीनच्या एरियामध्ये. ऑगस्टमध्ये आपल्याला HSRPची नंबर प्लेट आहे ती बसून मिळणार नाही, म्हणजे आपल्याला सप्टेंबरमध्ये जावं लागेल. आता पहा आता सप्टेंबर महिना जर आपण निवडला तर सप्टेंबरची कोणती तारीख आपल्याला त्या ठिकाणी आहे, तर पहा आता सप्टेंबरची 9, 10, 11, 12, 13, 15, 16 म्हणजे त्या ठिकाणी 9, 10च्या पुढच्या तारखा सप्टेंबरच्या आहेत. पहा मग आता आपण आपल्या सोयीनुसार आपण पाहून घ्यायचं की आपल्याला ज्या दिवशी काम नाही किंवा आपलं महत्त्वाचं काम नसेल त्या दिवशीची तारीख निवडा, ज्या दिवशी आपण फ्री असू, आणि ती फ्री असणारी तारीख त्या ठिकाणी काय करा, फिल करा. पहा आता जर तुम्ही या ठिकाणी जर ते केंद्र आहे ते बदललं तर तुम्हाला त्या ठिकाणी जी आपल्याला HSRP नंबर प्लेट बदलण्याच्या तारखा आहेत त्या देखील वेगळ्या असू शकतात. कारण की प्रत्येक केंद्रवाईज त्या ठिकाणी जी गर्दी आहे ती कमी जास्त असते. त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला वाटलं आता या ठिकाणी भरपूर लांब आहे, सप्टेंबरमध्ये आपली तारीख येत आहे, आता पहा 22/9 म्हणजे 22 सप्टेंबरची मी तारीख निवडलेली आहे. आणि पहा आता आपल्याला टायमिंग देखील दिलेला आहे त्यांनी 10:30 ते 11:30, 11:30 ते 12:30, 2:30 ते 3:30 आपल्याला एक टाइम निवडायचा आहे. पहा 10:30 ते 11:30 मी निवडला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बदल करायचा आहे किंवा मग आपल्याला सप्टेंबरचं खूप लांब होतंय, त्याच्यामुळे आपल्याला जर ऑगस्टमध्येच हे करायचं असेल तर सेंटर त्या ठिकाणी तुम्ही चेंज करा. पहा आता सेंटर मी ते चेंज करतोय. आता या ठिकाणी स्टेट बँक चौकामध्ये त्या ठिकाणी पहा आता खाली गेल्यानंतर पहा सावेडीला बी आहे. त्यानंतर पहा नियर RTO ऑफिस स्टेट बँक चौक. पहा आता हे जर सेंटर निवडलं, पहा आता आपण निवडून पाहूया. हे सेंटर निवडलं म्हणजे सेंटर बदलली की तुम्हाला तारखा देखील वेगवेगळ्या येणार आहेत, म्हणजे तुम्हाला जी तारीख सुटेबल होईल. पहा आता सेंटर बदललंय मी. आता डेट पहा, आता पहा 20 तारखेपासूनच 20 ऑगस्टपासूनच त्या ठिकाणी काय आहे, तारखा रिकाम्या आहेत. आता मी 23 ऑगस्ट निवडतो, कारण की त्या दिवशी काय आहे, शनिवार आहे, म्हणजे दुपारून सुट्टी त्या ठिकाणी बऱ्याच ऑफिसला शाळेला असते. त्याच्यामुळे 23 ऑगस्ट ही आपण काय करू या ठिकाणी डेट सिलेक्ट करूया. पहा आता 23 ऑगस्टला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला टाइम देखील निवडायला येणार आहे. अपॉइंटमेंट स्लॉट देखील त्या ठिकाणी आपल्याला विचारला जाणार आहे, किती वाजता तुम्ही अपॉइंटमेंट
तुमची आहे. पहा आता अपॉइंटमेंट पहा आता 3:30 ते 4:30 या वेळामध्ये त्या ठिकाणी आपण अपॉइंटमेंट सेट करूया. पहा झाले. आता आपण नेक्स्ट करूया. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही जर स्थळ बदललं तर तुम्हाला तारीख देखील चेंज करून मिळू शकते. आता पहा वाहन नोंदणीची तारीख ऑटोमॅटिक आली. आता त्या ठिकाणी आता वाहन नोंदणीची तारीख आल्यानंतर नॉट अवेलेबल. पहा आता त्या ठिकाणी वाहन प्रकार निवडा. त्यानंतर आपलं 2 व्हीलर आहे 4 व्हीलर आहे ते निवडायला येतं. पहा इंधन प्रकार पेट्रोल आहे किंवा काय. त्यानंतर रजिस्टर व्हेकल ओनर नेम या ठिकाणी नोंदणीकृत वाहन मालकाचं नाव म्हणजेच ही HSRP नंबर प्लेट निवडणं अत्यंत महत्त्वपूर्ण झालेलं आहे. कारण की आता आपल्याला जर गाडी चालवायची असेल तर त्या ठिकाणी HSRP नंबर प्लेट असणं बंधनकारक झालेलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 5,000 रुपयापर्यंत दंड त्या ठिकाणी बसणार आहे. त्याच्यामुळे HSRP नंबर प्लेट हे 15 ऑगस्टची डेडलाईन आहे. मग 15 ऑगस्टच्या आतच आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे. परंतु जर या ठिकाणी थोडासा डिले जरी झाला तरी त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन थोडंसं आपल्याला वेळ वाढवून देऊ शकतं. परंतु मागच्या वेळेसच तुम्हाला वेळ वाढवून दिलेला आहे आणि आता परत 15 ऑगस्ट नंतर वेळ वाढवून द्यायचा म्हणजे शासनाला देखील काय करावं लागतंय. वेळोवेळी जर वेळ वाढवत गेलं तर लोक लवकर बसवणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांना आता कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे HSRP नंबर प्लेट या ठिकाणी बसवणं आता कंपल्सरी झालेलं आहे. त्याच्यामुळे कुणीच त्या ठिकाणी हायगाई करायची नाही की आज बसू उद्या बसू. त्याचमुळे आत्ता लगेच इंजिन प्रकार नसेल तर नॉट सिलेक्टेड करा. आता या ठिकाणी व्हेकल टाईप्स काय आहे मोटरसायकल कन्फर्म बटनावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल इंजिन प्रकार नॉट अवेलेबल इंजिन प्रकार जर असेल तर तुम्ही टाका. तुमच्या RC वरती इंजिन प्रकार असेल तर आता काय करायचंय नोंदणीकृत वाहन मालकाचं नाव त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे. नोंदणीकृत वाहन मालकाचं नाव ज्याच्या नावावरती वाहन आहे त्याच मालकाचं नाव आपल्याला व्यवस्थित फिट करायचं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी व्हेकल रजिस्ट्रेशन डेट ते ऑटोमॅटिक येते. व्हेकल क्लास वाहन वर्ग नॉट ट्रान्सपोर्ट इंजिन टाईप्स असेल तर टाका नाही तर नॉट अवेलेबल मोटरसायकल पेट्रोल आणि त्याचं नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव. मोटरसायकल असेल 4 व्हीलर असेल सर्व गाड्यांसाठी त्या ठिकाणी HSRPची जी नंबर प्लेट आहे ती कंपल्सरी केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचं आहे. आता नेक्स्ट वरती क्लिक करा. GST नंबर इज नॉट म्हणजे काय आवश्यक आहे का तर नाहीये. त्याच्यामुळे बिलिंग स्टेट राज्य त्या ठिकाणी आपल्याला राज्य निवडायचं आहे. कोणतं राज्य आहे तर महाराष्ट्र राज्य आहे बरोबर. आणि नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा बिलिंग पत्ता म्हणजे ॲड्रेस येणार आहे. तो जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपल्याला त्या ठिकाणी फिल करायचा आहे. तुमचा जो ॲड्रेस आहे तो फिल करा आणि तुमचा असणारा ईमेल ID त्या ठिकाणी काय करायचं आहे टाकायचा आहे. आज म्हणजे ईमेल ID नसेल तर काय अडचण नाही. परंतु जर असेल तुमचा पत्ता आणि ईमेल ID व्यवस्थित त्या ठिकाणी फिल करा आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच HSRP म्हणजे या ठिकाणी HSRPचा लॉंग फॉर्म आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी ही जी प्लेट आहे ती प्लेट आपल्याला आणि त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने आपल्याला फिल करायचं आहे ऑनलाईन असणारी संपूर्ण प्रोसेस आपण या ठिकाणी पाहत आहोत. एक अत्यंत म्हणजे सोप्या भाषेमध्ये आणि सुरळीत अशा पद्धतीची आता नेक्स्ट वरती क्लिक करा. ईमेल टाकल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजला जाऊ आणि अशा पद्धतीचा इंटरफेस त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आता क्लिक हिअर टू रिक्वेस्ट OTP. आपला जो नंबर आहे त्याला आता OTP येणार आहे. आता OTP जो नंबर आपण टाकलेला आहे त्या नंबरला OTP येणार आहे. आता त्या ठिकाणी 90 सेकंद दाखवलेले आहेत त्या तेवढ्या सेकंदामध्ये आणि आपल्याला कॅप्चा सॉल्व्ह करायचा आहे. आता कॅप्चा काय दाखवलं आहे तिथं 12+1 म्हणजे 12+1 किती होतात 11. म्हणजे तो कॅप्चा त्या ठिकाणी टाकायचा. अगोदर OTP टाकायचा. मोबाईलवरती जो OTP येणार आहे तो OTP अगोदर टाका आणि नंतर आपला जो कॅप्चा 12+1 काय येईल ते उत्तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे फिल करायचं आहे. म्हणजे 12+1 किती येतात 11 येतात.
म्हणजे कधी कधी OTP यायला उशीर देखील होऊ शकतो, आपण थोडी वाट पाहायची आहे. 52 सेकंद, 50 सेकंद, 49, 48, 47 असे सेकंद OTP आला. OTP व्यवस्थित टाका, कॅप्चाचं ॲन्सर टाका. 11 ॲन्सर आले, 11 टाका आणि पुढं व्हेरीफाय OTPला क्लिक करा. आता व्हेरीफाय OTPला क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पुढं जायला आता प्रोसेस होणार आहे. आता प्रोसेस काय होते म्हणजे आपल्याला वरतीच लाल याच्यामध्ये दाखवले महाराष्ट्रातील कोणत्याही RTOच्या अधिकार केंद्रात वाहनाची नोंदणी करता येते. आता ऑर्डर पे अशा पद्धतीचं आपल्याला पूर्ण या ठिकाणी आलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, याला क्लिक करायचं आहे. सगळे सूचना वाचायच्या आहेत आणि सूचना वाचल्यानंतर आपल्याला आता त्या ठिकाणी पुढच्या प्रोसेसला जायचं आहे. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे की संपूर्ण सूचना वाचा. मी वर नमूद केलेल्या वाहनाचा नोंदणीकृत मालक आहे, मी सहमत आहे, वर नमूद केलेले तपशील माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहेत. संपूर्ण वाचल्यानंतर आपल्याला म्हणजे ही दिलेली माहिती खोट्या इनपुटासाठी महाराष्ट्र मोटर वाहन आणि कंपनी जबाबदार राहणार नाही. म्हणजेच आपल्याला ही संपूर्ण माहिती ही खरी आहे याच्यासाठी काय करायचं आहे, त्या ठिकाणी ह्या सूचना संपूर्ण वाचायच्या आहेत. कारण की तुम्हाला या सूचना वाचूनच पुढं जायचं आहे. त्यानंतरच तुमची पुढची प्रोसेस त्या ठिकाणी होणार आहे. व्यवस्थित सूचना वाचा. तुम्ही कुठले IOUला त्या ठिकाणी टिक करा आणि पे. आता आपल्याला किती पैसे ऑनलाईन भरायचे आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल आणि तेवढे तुम्ही ऑनलाईन त्या ठिकाणी काय करायचे आहेत, पैसे भरायचे आहेत. तुम्ही QR कोड असेल ते किंवा फोनपे, गुगल पे किंवा तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल त्या डेबिट कार्डद्वारे देखील तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन पैसे त्या ठिकाणी भरू शकता. म्हणजे संपूर्ण सूचना वाचल्यानंतरच आपल्याला म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही असा आता पे RS 531 रुपये म्हणजे 531 रुपये भरून आपल्याला ही नंबर प्लेट आपल्या त्या डीलरकडे जाऊन त्या ठिकाणी आपल्याला बसवायची आहे. म्हणजे तुम्हाला 531 रुपये भरल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही. ती नंबर प्लेट त्या ठिकाणी त्या वेळेमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे आता म्हणजे HSRP सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी QR कोड असेल, नेट बँकिंग असेल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांच्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. या ठिकाणी QR कोडने एकदम सोपं पेमेंट आहे म्हणून त्या ठिकाणी QR कोड निवडा. मेक पेमेंट फॉर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे की QR कोड ओपन होणार आहे. म्हणजे आपल्या फोनपे, गुगल पे आपल्या मोबाईलद्वारे आपण काय करू शकता, हा QR कोड स्कॅन करून त्या ठिकाणी 531 रुपये HSRP सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला त्या ठिकाणी काय करू शकतो, देऊ शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांची जी रिसिट आहे ती रिसिट देखील आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल, डाउनलोड करून प्रिंट काढता येईल. आताच QR कोड आहे तो QR कोड स्कॅन करायचा आहे. आपल्या फोनपेवरून किंवा गुगल पेवरून तुम्ही काय करू शकता, हा QR कोड स्कॅन करून 531 रुपये जे आहेत ते ऑनलाईन त्या ठिकाणी पाठवू शकता. म्हणजे महाराष्ट्रात कुठेही असू द्या तुम्ही आता या ठिकाणी स्कॅन झालेला आहे. आणि आता रजिस्ट्रेशन नंबर, गाडीचा चेसी नंबर, त्याचबरोबर मालकाचं नाव, प्रिंट हिअर याच्यावरती गेल्यानंतर अशा पद्धतीचं प्रिंट देखील तुम्ही काय करू शकता, प्रिंट करून घेऊन त्या ठिकाणी दिलेल्या तारखेला दिलेल्या जो काही सेंटर आहे किंवा त्या ठिकाणी प्लेस आहे दिलेलं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही नंबर प्लेट बसवू शकता. म्हणजे तुम्हाला आता 23 तारीख दिलेली आहे, 23 ऑगस्टला तुम्ही जे निवडलेलं केंद्र आहे त्या केंद्रावरती जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला ही प्रिंट दाखवायची आहे. ही प्रिंट दाखवल्यानंतर म्हणजे त्याच्या अगोदरच तुमची ही माहिती त्या केंद्रावरती घेत जाते माहिती, आणि माहिती केल्यानंतर ते नंबर प्लेट तयार करून ठेवतात आणि तुम्ही त्या तारखेला सांगितलेलं आहे त्या टाईम स्लॉटला सांगितलेलं आहे त्याच दिवशी त्या टाईम स्लॉटला तुम्हाला ही काय भेटणार आहे, नंबर प्लेट त्या ठिकाणी आपल्या गाडीला त्या ठिकाणी लावून भेटणार आहे. म्हणजे त्याची प्रिंट किंवा सेव्ह तुम्ही करू शकता आणि तुमच्या गाडीला अशा पद्धतीची ही नंबर